50-60 वर्षात, मग 100 वर्ष जगायसाठी काय करायला पाहिजे? माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या त्या तुम्हाला सांगतो. 5-7 कामं आहे, तेवढे करून पहा. तुमचं राजकारण, पैसा कमावणं, निवडून येणं, अध्यक्ष होणं, काय जे होणं ते होत राहा. माझा त्याला काही विरोध नाही. पण मानवाच्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहे आणि करावंच लागणार आहे. काय करायचं? पाणी चांगलं प्यायचं. सोप्या गोष्टी आहे. स्वच्छ पाणी प्यायचं. सगळ्या महाराष्ट्रात पाणी खराब झालं, आपणच केलं. दुसरं काम आहे झाडं भरपूर लावायचे, पण फळाचे लावायचे. फळाचे झाडं लावतो आपण, हे पण इथं पण लावले, पण फळाचे नाही लावले. किमान झाडं लावले आहे ना, एवढे तरी उपकार आहे, पण फळाचे लावले तर आणखीन फायदा आहे. तिसरं काम आहे गावात स्वच्छता ठेवायची. साफसफाई चांगली पाहिजे. योगायोगाने इथे सरपंच सदस्य मंडळी आहेत. चौथं काम आहे मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं, संस्कार द्यायचे. 5वं काम आहे शक्यतो बाहेरचं खायचं नाही, घरचं खायचं, माहितीतलं खायचं. 6वं एक काम आहे गावातल्या म्हाताऱ्या लोकांना जीव लावायचा. त्यांच्यासमोर गोड बोला, बाबा काय लागतं का, तुम्हाला काय देऊ का, असं नुसतं विचारा, म्हातारं खुश होतं. 7वं एक काम आहे, ते आमच्या मराठवाड्यात लई सांगून पाहिलं पण कोणी ऐकत नाही. मग मी यावर्षी ते सांगायचंच बंद केलं. आता ते काम जरा अवघड आहे, कोणीच करत नाही. काय करू? हा, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले लोक समजदार आहे, ऐकता ना. असं आमच्या तिकडे तर नाही ऐकत बाबा कोणी. ते 7वं काम असं आहे, दुसऱ्यावर जळायचं नाही. जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर ते का जळते हरामखोर, मला अजून कळलं नाही. होय, तुम्हाला मोठं व्हायचं व्हा, निवडून यायचं या, पैशावालं व्हायचं व्हा, 4 बंगले बांधा, काय करायचं ते करा, पण दुसऱ्यावर का जळते मला कळत नाही. आम्हाला हेळून मिळून राहायचं सांगितलं. यारे यारे लहान थोर संतांनी सांगितलं. साने गुरुजींनी काय सांगितलं? खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम. हे सगळ्या पुरुषांनी सांगितलं. आम्ही काय जळतो? कोण सख्या भावावर मी जळतो? या गोष्टी करा. मला शंका होती या कार्यक्रमाला महिला येते की नाही, पण माझ्या अपेक्षापेक्षा जास्त महिला आल्या. मी तुमचं मनापासून दंडवत करतो. हा, मला वाटलं पुढाऱ्याचा कार्यक्रम महिला कशाच येते, पण आलेच महिला, चांगली गोष्ट आहे. पाणी कशाने खराब झालं? ड्रेनेजचं पाणी सोडलं, कारखान्याचं पाणी सोडलं, पिकावर जे आपण औषधं खतं मारतो त्याचा पण इफेक्ट पाण्यावर होतो. म्हातारं मेलं, राख भरलं, पाण्यात टाकून देते. तुम्ही सांगा, मेलेल्या माणसाची राख प्यायला चालते का? चालते? मग प्यायला चालत नाही तर पाण्यात टाकायला कशी काय चालते? 1 ग्राम राख घेतली, 1 ग्राम, आणि 1 गिलासभर पाण्यात टाकली आणि एखाद्या मावशीला प्यायला दिली, पी बाई, तो नवऱ्याचं आहे, पेन का? नाही प्यायची. मग लोकांच्या पाण्यात पोतभर कशी काय टाकी ती? माझी हात जोडून विनंती आहे, ती राख पाण्यात टाकू नका. पूर्वी नद्या वाहत होत्या, आता प्रत्येक नदी अडवली. आज तुम्ही घाण नेऊन टाकली की उद्या ती नळावटी येणार. काळानं रूप बदला. काही लोक म्हणून आमची परंपरा आहे. परंपरा आहे तर तुमचे पोरं जे कपडे घालते, पोरी, तुमची आजी अशी कपडे घालीत होती का? नाही. मग परंपरा कुठे गेली? जे सोयीचं आहे, चांगलं आहे ते ठेवा, जे चांगलं नाही ते सोडून द्या. पाणी चांगलं प्या, झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. झाडाशिवाय पाऊस पडत नाही, झाडाशिवाय माणूस जगू शकत नाही.
म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनेचरी, झाडाला सोयरे म्हणले हो. हे कोरोना आलता ना, कोरोना म्हणजे काही नाही, झाडं झाले कमी, माणसं झाले जास्त. जिथं ऑक्सिजन कमी पडला तिथला माणूस उखडला. आणि ते कधी बी होऊ शकतं. पुन्हा एका माणसाला 4 झाडं लागते जगायला. मग आपल्या घरी माणसं किती ना आपल्या घरापाशी झाडं किती आहे बघा. लोक झाडं लावतच नाही. लावत तर नाही, हराम करून मेल्यावर 4 क्विंटल घेऊन जातो आणखी जाळायला. ज्यानं झाड लावलं नाही ना त्याला जाळलं नाही पाहिजे, ओढायला फेकून दिलं पाहिजे. फळाचे लावा, फळाचे. रस्त्याला गल्ली, तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुमच्यापैकी कोणी किती लोकांना माझं गाव पाहिलं नाही, पाहिलं माहीत नाही. माझ्या इथे यावर्षी रस्त्याला लावलेल्या नारळाच्या झाडाला 1.5 लाख नारळ निघालं. 1.5 लाख विकलं नाही आम्ही, पोराने फोडून खाल्ले. माझ्या अंदाजानं आजच्या 5 वर्षाला कमीत कमी 5 लाख नारळ निघन एवढे नारळाचे झाडं आम्ही आता लावले. लोक खाते तोडून, पोरं खाऊ द्या ना. काय मग आपलं महाराष्ट्रात प्रॉब्लेम काय आहे? फळाचे झाडं ते लावते पण त्यांच्या डोक्यात एकच आहे, फळं पण खायची. आणि खाऊन द्या ना कोणाला, का आराम करावं. तुमच्या काय बापाची गेलं मला कळत नाही. तुम्ही अशोकाचं झाड लावलं त्याला काय आलं? रस्त्याने पोरांनी फळं खाल्लं, आपलं बिघडलं काय? पण पोरं खातेत म्हणून लाईत नाही. एवढा माणूस हरामी झाला. मी एका गावात बोललो होतो, इतका जर तुम्हाला लेकराचा राग आहे मग त्या भानगडीतच कशाला गेले? काय गरज पडली होती त्याच्यावर? रामदेव बाबाच्या आश्रमात राहा ना. आपल्या लेकरांना फळं खाल्ले आनंद व्हायला पाहिजे. माझे हात जोडून विनंती आहे, इथून पुढे जिथं जागा दिसन तिथे झाड लावा आणि फळाचं लावा. स्वच्छता ठेवा गावामध्ये. आपण किती जरी म्हणत असलो तर आपल्याला अजून स्वच्छता कळली नाही. पाळायचं तर लई लांब आहे. कळली नाही म्हणतो मी, तुम्हाला नाही, आम्हाला नाही. मी काही ठिकाणी वाचलं, काही लोकांचं ऐकलं म्हणून मला माहित झालं. तुम्ही विचार करा साहेब, आपण जेवणाच्या अगोदर हात धुतो. किती साधी गोष्ट आहे बघा. जेवणाच्या अगोदर हात धुतो आणि पुसतो कशाला? जुन्या कपड्याला. मग धुतला कशाला? महिला मंडळाचं तर लईच अवघड आहे. ते हात कायला पुशी ते माहिती का? पहा तुम्ही घरी. मग धुवून काय उपयोग आहे? या क्षेत्रातल्या आमच्या गुरुजींना आम्हाला शिकवलं हे सगळ्या गोष्टी. तुम्हाला वाईट वाटून देऊ नका, पण काही गोष्टी समाजाला सांगणं गरजेचं आहे. आमच्या त्या गुरुजींना आम्हाला काय सांगितलं? कोणत्याच बोटात अंगठी घालायची नाही, आणि घातली तर डाव्या हातात तरी घालायची नाही. एक सांगतच नाही समाजाला कोणी. काढून पहा किती घाण आहे आतून. आपल्या जे उघडे ड्रेनेज जे गावातलं हे सगळ्यात घातकी. आणि लोक सांडपाणी गल्लीत आडवं, सरपंच उड्या मारून चालतो. ड्रेनेज बंदिस्तच पाहिजे. महाराष्ट्रात एकही गाव रोज झाडून घेतलं जात नाही. मी निंदा नाही करत, पण घेत नाही. त्याचं कारण एकच आहे, ग्रामपंचायत मध्ये याच्यासाठी पैसाच नाही. तुम्ही जेवढे बसले असतील सरपंच किंवा जेवढ्या गावचे लोक आहेत, तुमच्या इथे साफसफाईचा कर आहे 25 रुपये वर्षाला. एका घराला 25 रुपये. आणि माझ्या इथे वर्षाला एका घराला 500 रुपये.
फरक कळला किती पटीचा आहे? म्हणजे तुम्हाला आमच्या बरोबरीने यायला किती दिवस लागेल ध्यान करा. आणि आम्हाला 500 रुपये लावून 10 वर्ष झाले. आता जर तुम्ही 500 रुपये कर केला माझं ऐकून, तर तुमचं एक सीट निवडून नाही यायचं. आता करायचं काय? काय करायचं काय आता? अवघड आहे ना. म्हणून इतके दिवस आपले वायाला गेले. ते 1960 पासून 25 रुपये लावला हो. 1960 कुठे? पण टप्प्याटप्प्याने वाढवला असता तर आज ती पाळी आली नसती. तुमच्या गावचा साफसफाईचा कर, सालाची वसुली, झाडाचा खर्च जर तुम्ही काढला तर चक्कर येईल तुम्हाला. 15 दिवसाचा खर्च सुद्धा तुमचा निघत नाही त्या करातून. सरपंच का वावर विकीन का? टॅक्स वाढावा लागणार आहे. मुलांना शिक्षण चांगलं द्या, पोरीला शिकवा. पोरं शिकत नाही, पोरीला पाठीत नाही. एकटीला कसं पाठवू? महिला मंडळाला माझी विनंती आहे, पोरीला शिकू द्या. लय वाईट भाषेत सांगू, पळून गेले ते जाऊन द्या, पण शाळात पाठा. याच्यापेक्षा काय सांगा? शिक्षणाशिवाय या जगात काही नाही. हरिपाठात सांगितलं, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशराचे सकाळी सिद्धी. उद्याची सिद्धी काय असेल तर बुद्धी. बुद्धी काय नाही ते शिक्षणानं. म्हणून शिका, शिकून मोठं व्हा. सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज या लोकांचे उपकार हे आपल्यावर, नाही तर आपण चड्ड्या घातल्या नसत्या. शाहू महाराजांनी त्यावेळेस पालकाला 1 रुपया दंड केला होता, वर्ग शाळेत नाही पाठवलं. तो काय महत्व आहे शिक्षणाचं. आमचे गाडगे बाबा म्हणायचे, जेवायचं ताट विका पण पोराला पुस्तक घ्या. जे गाडगे बाबा शिकले नव्हते ते शिक्षणाचं महत्व सांगत होते. म्हणजे आपल्यासाठी या लोकांनी सगळ्यांनी सांगून ठेवलं, पण ऐकत कोण नाही. ग्रामसेवक बाईला 2000 रुपये रोज, मास्तरीन बाईला 2000 रुपये हजरी, तलाठी बाईला 2000 हजरी, आणि आमच्या बाईला 250-300 रुपये हजरी. 8 घंटे उन्हात मरती, काहून? ते शिकली नाही. तिच्या बापाने तिला शिकवलं म्हणून तिला एवढा पगार. आपण जळत नाही तिच्यावर. मग आपल्या लेकराला कोण शिकीन? बरं, तुम्हाला वाटतं आज पोरीला एकटीला कसं पाठवू? मग उद्या 300 रुपये रोजानं एकटी ऊस खुरपायला जाती, तेव्हा काय 2-2 पोलीस राहते तीच सगळं. तेव्हा पण एकटीच जाते ना. मग त्याच्यापेक्षा आज शाळात पाठव ना. तिथे तरी आपले गुरुजी चांगले, मास्तरीने मास्तर आपलेच. संध्याकाळी पोरगी घरी यायची, काय अडचण आहे? हो, मुलांना शिकवा. बाहेरचं खाऊ नका, भेसळ आहे बाहेर लई. रेडीमेड मसाल्यात घोड्याची लीत घालून येते, खायची तर खा. तेल चांगलं नाही आहे. मुंबईला तुळजापूरला 2 वेळेस रेड पडली तेलाच्या कारखान्यावर. तेल निघत होतं, धान्य कोणतंच नव्हतं. कसा माणूस 100 वर्ष जगल? म्हणून या सगळ्या गोष्टी आता करायच्या. एक माणूस कसं करीन? एका माणसाच्या हातात राहिलं नाही हे आता. मग आता याला एकच पर्याय उरला, म्हणून ग्रामपंचायत पुढे आली. लक्षात आलं की नाही आलं? ही ग्रामपंचायत का पुढे आली? ग्रामपंचायतनं का करायचं? एक माणूस आता हे असं पाणी फिल्टर करून एक माणूस कसं पिईन? गावची साफसफाई एक माणूस गावाची साफसफाई कशी ठेवीन? म्हणून सरपंचानं करायचं. सरपंच त्या गावचा मायबाप, सरपंच त्या गावचा विठ्ठल, यांनी करायचं. पण यांनी करायचं तर पैसे लागेल. मग लोकांकडून पैसे घ्या, लोकांना सुविधा द्या, संपलं. इतकं सोपं आहे. आम्ही तोच विचार केला, पैसे लोकांकडून घ्या, लोकांना सुविधा द्या. मग माझ्या गावचं एकदा गणित समजून सांगतो, मग आपण बोलू.
माझ्या इथे 800 कुटुंब आहे, 4000 लोकसंख्या. एका कुटुंबाकडून आम्ही 5000 रुपये घेतो सरासरी वर्षाला. 40 लाख रुपये टॅक्स जमा होतो माझा दरवर्षी. आणि आमची त्यांनी पद्धत आहे, 1 एप्रिलला वर्ष सुरू झालं का पहिल्या दिवशी पैसे भरायचे. तुम्हाला राग ना घेऊन देऊ, माझ्या अंदाजानं चालू वर्षाचा टॅक्स इथं बसलेल्या पैकी कोणाच भरेल नाही. असेल तर मी त्याचे पाय पडेल स्टेजवर. किती माग आहे आपण. माझ्या इथे एक बी भरायचं राहिला नाही. गरीबातले गरिबानं भरला. एक महिला तर अशी आहे, ती घरकुलात राहती, अपंग आहे, नवरा नाही, मुलगा नाही, घरकुलात राहती, तिनं पहिल्या दिवशी भरती. 40 लाख माझ्याकडे येते, 32 लाख माझा वर्षाचा खर्च आहे, 8 लाख मला नफा आहे. आणि 15 वित्त आयोगाची येते 40 लाख, ते वेगळे. पूर्वी आमच्या टायमाला पैसे येत नव्हते, साले आम्ही दलिंदर. हे आत्ता हे सरकार, केंद्र सरकारनं काढले हे पैसे. पहिले पंचायतला पैसे येत नव्हते आणि डायरेक्ट सरपंचाच्या खात्यात येते. म्हणजे आत्ताचे सरपंच नशिबाने. आमच्या वेळेस पैसा वस्तूच दिसत नव्हता. 40 लाख जर आता आमच्या ग्रामपंचायतच्या खात्यात दरवर्षी येत असेल सरकारचे, तर काय पाहिजे हो. 4000 लोकसंख्येला 40 लाख, तरी गाव सुधरत नाही. सरपंचाला बोलला तर ते आमचंच भाऊबंद. किती बोला, रोज घसात आणला. माझी हात जोडून कळकळीची विनंती, याचा अभ्यास करून गावचं कधीतरी चांगलं करा. सरपंच घाबरतो कशाला. आपण कडक झालं की पुढच्या वेळेस निवडून यायचं नाही, ही त्याची भीती आहे मनातली. आणि नाही यायचं निवडून, काय फरक पडतो. पण एकदा गावाचं कल्याण कर. मी जेवढा वरून काळा आहे त्याच्या 10 पट आतून काळा आहे. इतका सोपा नाही. मी राजकारणात गेलो नाही, नाही ते लगतावाच पालथं पाडलं असतं. आपल्याला ते जमलं नाही. आपल्याला देवानी इकडे लावलं वाट. लय कपटी मी, लय हरामी. आणि सरपंच हरामीच पाहिजे. हा, तुकाराम महाराजासारखा सरपंच कामाचा नाही. सरपंच छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पाहिजे. तुकाराम महाराज श्रेष्ठ आहे, ही बाजू वेगळी झाली. औरंगजेबाने जर तुकाराम महाराजाला अटक केली असती आग्र्याला, महाराज सुटून आले असते का. ते तिथे विठ्ठल 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 कधी पाहिजे. त्याला शिवाजीच लागते सुटून यायला. तसा सरपंच चॅप्टर पाहिजे. सरपंचाला गावातल्या प्रत्येक माणसाची नाळ माहीत असते. अहो, बायकोचं मतदान एकीकडे, नवऱ्याचं मतदान एकीकडे करतो देऊ. तिला साधा कलाकार आहे का. आणि मग विकास करायच्या टायमाला का मागे सरकतो. करा. आम्ही 5000 घेतो, पण आम्ही लोकांसाठी काय केलं, लोक का देते आमची इथे 5000, याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांग. आम्ही एक सोपी योजना काढली. सरपंच मंडळी नीट ऐका. काय योजना काढली. 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिल्या नंबरची पावती ज्या महिलाची फाटल, महिला काऊन म्हणतो, सगळे घर महिलाच्या नावावर आहे आमची इथं, माणसाच्या नावावर घर नाही. ज्या महिलेची 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिल्या नंबरची पावती फाटल, तिच्या हातानं 15 ऑगस्टचं झेंडावंदन करतो मी. त्याच्यामुळे महिला मार्च महिन्यात 5000चं बंडल घेऊन फिरत आहे. पुढे ग्रामसभा. अहो, जे गुळांना मारत आहे त्याला एंट्री घ्यायला पास झालं पाहिजे. आमची एक पिठाची गिरणी आहे पंचायतनं टाकलेली.
जो टॅक्स भरण त्याला एक कार्ड देते, वर्षभर दळण फुकट तिथं, कितीही दळून घ्या. साहेब तुम्ही हिशोब जर केला ना, तुमचं घरघर फिरण डोकं. 5,000 घेतो पण मी देतो काय? वर्षभर दळण फ्री, लग्न करा, साखरपुडे करा. माझ्या घरात 4 नळातून पाणी येतं गावात, एका नळातून नाही. आणि 20 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. 1 मिनिट म्हणतो मी. दिवस आणि 8 दिवस तर लय लांब गोष्ट आहे. 4 नळ. पहिला नळ आहे धुण्या भांड्याचं पाणी, जमिनीतलं बोरचं आमचं घरचं. दुसरं पाणी आहे जायकवाडी धरणावरून नेलेलं, त्याला मीटर आहे, ते 3ऱ्या मजल्यावर जातं, बगर मोटरचं. बाईनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं. 3रं पाणी आहे 20 लिटरचा जार, एका घराला रोज एक जार केवढ्याला येतो साधारण? अंदाजे 10 रुपये. महिन्याचे 300, वर्षाचे 3600. आम्ही घेतले किती हे ध्यान करा. आणि 4थं पाणी आहे माझ्या इथे. रोज सकाळी पहाटे 5 ते 8 संपूर्ण गावाला आंघोळीला गरम पाणी येते नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही, लाकडं घालायचं नाही, शेगडी नाही, वीज चोरी नाही. नळ खोललं का पाणी. नवरा म्हणला मला आंघोळ करायची, बाई त्या नळाकडे बोट करते, तो नळ तू करशील का नाही आज मर. हो आमच्या तिकडे मराठवाड्यातले मागासलेले लोक आहे, पाणी तर तापून द्यायचंच, पण जिथं आंघोळीची जागा आहे तिथं हरामखोराला नेऊन द्यायचं. इकडे कसं आहे? हा हलकट माणूस झाला. आंघोळीला तुला जायचं तर बादलीतून नेणार आहे, पण नाही तू घेऊन चाल. मनाला लक्ष्मी म्हणतो पण वागणूक लक्ष्मीची देत नाही. शेती करायचं ट्रॅक्टर आहे आमच्याकडं मोठा महिंद्राचा, 30% शेतकऱ्याला सबसिडी आहे. म्हणजे नांगर मोगडायचे जर 10,000 रुपये बिल झालं त्याचं, तर आम्ही 7,000 घेतो, 3,000 त्याला माफ करतो बाजार भावानं. म्हणजे तुमच्याकडे 1 एकर नांगराला किती पैसे लागतंय? हा, तर आम्ही 30% कमी. आणि 30% कमी घेऊन 15% पंचायतला नफा आहे. मग दर ग्रामपंचायतने ट्रॅक्टर घ्यायला पाहिजे ना, का घेत नाही? लोन घ्या, आमदाराकडून घ्या. आमदाराकडे जाते आम्हाला समाज मंदिर द्या, काय करते त्याला? 10-15 लाख समाज मंदिरात घातल्यापेक्षा गावाला एक ट्रॅक्टर घ्या ना, शेती करा, आणि जो टॅक्स भरेन त्याच करा. दोन्ही गुण फायदा होतो, लोकांना वळण लागतं. तुम्हाला जसं म्हणलं बाहेरचं खायचं नाही, त्याच्यासाठी आम्ही काही गोष्टी केल्या. काय केलं? डाळी करायचं मशीन घेतलं. धान्य आणा, डाळी करून न्या. मिरच्या आणा, मिरच्या पावडर करा, धने पावडर करा, गोड तेल करून न्या, घाना आमचा, ऊसाचा रस काढून न्या, पापड करा, शेवया करा, बटाटा चिप्स करा, बटाटा चिवडा करा. हे सगळ्या मशनी आमच्या आहे, पंचायतच्या, फुकट. अहो आपण ऊस रस पितो बाजारात, त्याच्यात पण भेसळ आहे. ऊसात नाही, पण बर्फाचं काय? ते लातूरला का कुठेतरी घटना घडली, तुम्ही ऐकली का? रात्री माणूस मेला, दवाखान्यात बर्फात ठेवला, सकाळी त्याला उचलून नेलं आणि ॲम्ब्युलन्स वाल्यानं तो बर्फ रसावाला लिखला.
प्यायचं तर प्या, आम्ही काय म्हणतो अजून टाक, अजून टाक, पिये पिये. आपण जग बदलू शकत नाही, नीट लक्षात घ्या माझा म्हणण्याचा हेतू. आपण त्या अँब्युलन्सवाल्याला बदलू शकत नाही, पण आपलं आपण बदलून घ्या ना. हे जग हरामखोर झालं, कोणाकोणाला बदलिता. संपूर्ण गावाला वायफाय फ्री आहे वर्षभर. संपूर्ण गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. पैसे किती घेतले? माणसाची व्यायामशाळा वेगळी, पुरुषाची महिलाची व्यायामशाळा वेगळी, दोन्ही वर्षभर फ्री. हे 5,000 होतं एवढं, तरी मला नफा आहे 8 लाख. कोणी शंका घेईन तर मला कोणी एक दिवस घेऊन बसा कुठे मी कोणाच्या गावात, कसं करायचं मी सांगतो. आणि मला मोगम आवडत नाही, मी कागदावर बरोबर करून दाखवतो. आणि मग माझा जीव चिडचिड येतो. माझं म्हणणं आहे ज्याला येईन त्यानं करा, ज्याला येत नाही त्यानं कशाला घुसा इकडं. सात वर्ष झाले माझ्या इथे गरीब म्हातारे, ज्यांना मुलं नाही, निराधार आहे, ज्यांची मुलं सांभाळीत नाही, मुलं बाहेर गेले, अशा 40 म्हाताऱ्याला ग्रामपंचायत सांभाळते. खाणं पिणं कपडा लत्ता दवाखाना सगळं करते पंचायत. गावातले म्हातारे 40. हा काही जी.आर. नाही, सरकारने नाही सांगितलं, पण गावातलं म्हातारं उपाशी असन तर जिम्मेदारी कोणाची आहे? सरपंचाची. गावातलं कोणताही म्हातारे हा सरपंचाचा बापच आहे. त्याला कळलं. मी लय लोकांना सांगतो म्हाताऱ्यासाठी करा, म्हाताऱ्यासाठी. ते मला काय शिकिते? म्हाताऱ्याला खोडीचे राहते, म्हातारे तंबाखू खाते, म्हातारे कुठं थुकते, म्हातारे अंग खाती ते, असं म्हाताऱ्याच्या वाईट गोष्टी शिकिते. म्हातारे बिल्डा पेते. अरे म्हातारा येते, जाऊ द्या, वर्ष 2 वर्षाची सोबती करीत असेल, काय त्याचं एवढं मनाला घ्यायचं. बरं तुमचं मान्य केलं सगळं, म्हातारा असं म्हातारा तसं आहे, मी नाही म्हणत नाही. मग तेच म्हातारं निवडणुकीच्या दिवशी फॉर्च्युनरच्या पुढच्या सीटवर बसून आणलं भाडव्या. का म्हातारा नव्हतं का म्हातारा थुकत नव्हतं का? माझी हात जोडून विनंती, आपल्या गावातले म्हातारे आपण सांभाळा. जगातले भिकारी बंद होते. ही साधी गोष्ट नाही साहेब. ही कशाला भीक मागन दे? माझ्या गावातला माणूस जर दुसऱ्या गावात भीक मागायला गेला ना साहेब, मी त्या दिवशी आत्महत्या करीन. कशाला जगायचीच कशाला मग? आणि ज्या त्या गावानं त्याचं गाव सांभाळा, संपलं. किती सोपं आहे. असा म्हातारा माणूस जर ग्रामपंचायत मध्ये आलं, सरपंचाला अनुभव राहतो, म्हातारा चिडचिड करतो, मग कागद लवकर द्या, मला जायचं, मला भूक लागली, सरपंच मेला का, ग्रामसेवक काहून नाही आला. म्हातारा शाद येतं. मी 2-3 वेळेस पाहिलं, झालं म्हाताऱ्याला चिडचिड करते. काय करा? मग आम्ही 3 मशनी आणल्या आता ग्रामपंचायतमध्ये ठेवल्या. बाबा आले का त्याला त्या खुर्चीवर बसायचं, बाबा इथं बसा. बाबा बसले, बाबाचे 2ही पाय त्या मशीनमध्ये घालून द्यायचे, बटन दाबून द्यायचे. त्या मशनी बाबाच्या पायाची मसाज करते, पाय दाबीते. बाबा उठतच नाही ना, साठी येईल आपलाच ग्रामसेवक, आपलाच सरपंच, तोवर पाय दाबून भेटते ना. हे गावातले रानडुकर सांभाळायचे ना साहेब. हे येड्यामाड्याचं काम नाही. याला सरपंच हरामी पाहिजे. मला हे गावातले साधे आहे की 2-2, 4-4 हजार रानडुकर एका दोरीत आणायची सोपं नाही.
मी तुम्हाला आधी सांगितलं, मी लय कपटपणा केला, मी लय हरामीपणा केला म्हणून हे लोक ठिकाणावर आले. हे असं केलं काम. आणखीन एक तुम्हाला सांगतो मी काय कपटपणा केला. कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही, डोर टू डोर. 2 बकेट आमच्याच, त्याच्या घरी आमच्या बकेट. ट्रॅक्टर छोटं आमचं जातं, माणूस आमचा जातो, कचरा घेऊन येतो, त्याचं खत करतो. गावात कचरा होईल का? बायाला सांगितलं प्लास्टिक बाजूला द्या, खतात देऊ नका, प्लास्टिक फार बेकार आहे. 1400 वर्ष सडत नाही साहेब. चांगले बाबाची अवलाद आहे. जाळलं तरी वाईट, फेकलं तरी वाईट. महिलाला कितीही सांगा ते ऐकत नाही. दोन्ही एकत्र करून द्यायचा कचरा. मग आता 2 वर्षानं काय केलं आम्ही, जी महिला, आम्ही एक पिशवी दिली तिला पंचायतच्या नावाची, प्लास्टिक हिच्यात ठेव, आम्ही घेऊन जाऊ, तरी ऐकत नव्हती. मग आता 2 वर्षानं आम्ही काय केलं, जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवीन तिच्याकडून 15 रुपये किलोनं ते प्लास्टिक विकत घेतो. एक तुकडा फेकीत नाही येत. आणि बाया एवढ्या हुशार झाल्या, तिचं तर ठुतीच. मग मी म्हणून मी तुम्हाला सांगितलं आधी, सरपंच हरामी पाहिजे. तुम्ही हुशार लोक आहे सगळे. तुम्हाला एक सूत्र विचारतो मी. हे जे 15 रुपये किलोने मी पैसे दिले, हा पैसा कोणाचा आहे? त्याचे जे, मग त्याच्या पैशाने ते कामाला लागले, ह्याच्यात मागा बिघडलं. म्हणून मी लय वेळेस सांगितलं, तुम्हाला समाज सुधारायचा असेल तर त्याचा मूत त्यालाच पाजा, आपण नाही प्यायचा. ती काहीला सवय राहते, त्यांना पाजा, त्यांच्या पैशानं गाव सुधरा, आणि तरच ते टिकल. या वर्षीपासून मी ठराव करतोय आमच्या पंचायतमध्ये, घरातला कचरा पण 15 ते 20 रुपये किलोने विकत घ्यायचा आहे. फुकट कचरा घ्यायचा नाही. कसे फेकते पाहतोच चला, आणून त्यानं द्यायचा पंचायतमध्ये. आपला कचरा पिशीत भरून पंचायतमध्ये आणून द्यायचा. 15-20 रुपये किलो जे भाव ठरण ते पैसे घेऊन जाय. आम्ही काऊन याचायचं? ते पहा कसं गाव झाडून आणते. बाया भांडणं करत्यान, ही गल्ली मग ही थोरे, झाडून द्या ना. आणि हे असंच करणं. आतापर्यंत आपल्या देशात डावपेचाचं राजकारण 2च लोकांनी केलं आणि ते सक्सेस झाले. एक श्रीकृष्ण भगवान, दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. हे आत्ताचे जे डावपेचे, हे हलकटपणाचे डावपेचे. ह्या डावपेचाला काय अर्थ नाही. समाजासाठी डावपेच केले. शिवाजी महाराजांना सुरत लुटलं समाजासाठी. श्रीकृष्णानं चोऱ्या केल्या म्हणून त्याला खोटे म्हणले, चोर म्हणले. पण हे रयतेचं राज्य होतं, ते लोकांचं राज्य. आणि आता मी राजकारणात येणाऱ्या लोकांना तोच विचार केला पाहिजे, समाजासाठी राजकारण केलं पाहिजे. यायला म्हणा नाही, तुम्ही कोणत्याही पक्षात राहा, पण समाजासाठी करा ना. काय रस्ता आमचा, आम्ही आलो हे औरंगाबाद नगर, तुम्हाला काय सांगायचं? त्या रस्त्यानं आल्यापेक्षा इकडे गेलेलं पुरतं. इतका बेकार रस्ता. कोण आहे त्या नगरला ते बांधकामचा अधिकारी? त्या हरामखोराला लाज वाटते का नाही मला कळत नाही. काय त्याच्यात चांगलं याला ठळक कर भाऊ. कोण हलकट आहे ते बांधकाम खात्याचा नगरचा झाला? शेण खातं का? इतके कुठे बेकार रस्ते असते? इंचावर खड्डे. गाडी घेताना 3 लाख घेतले हरामखोरांना आधी. टॅक्स, रोड टॅक्स. हे आपण सहन करतो साहेब.
समाज सहन करतो म्हणून चालू आहे. नेपाळला काय झालं माहितीये का? कपडे काढून आणले मंत्री. श्रीलंकेला झालं माग, बांगलादेशात झालं, पण भारतात महाराष्ट्रात सहनशीलता आहे. इथे सांप्रदायिक वारकरी संप्रदायाचे लोक आहे, शांत आहे, धार्मिक लोक आहे म्हणून बरं आहे. पण किती दिवस सगळं गाव अंडरग्राउंड ड्रेनेज आहे माझं. 24 तास लाईट आहे. सेपरेट गावाला सबस्टेशन आहे. हजारो झाडं लावलेले आम्ही सगळे फळाचे. शाळा चांगली, अंगणवाडी चांगली, रस्ते चांगले. माझ्या इथे 18 लाऊडस्पीकर आहे दौंडी द्यायला. एका ठिकाणी बोललं पंचायत मधून सगळ्या घरोघर ऐकू जातं. 27 ठिकाणी बेसिन आहे लोकांना हात धुवायला, थुकायला. रस्त्याला, गावात रस्त्याला बेसिन, त्याला पाणी 24 घंटे. जनरली हे शहाणे काय सांगते, इथं थुकू नका, आहे का नाही? आमच्या इथं तसं नाही आहे. बेसिन लावले, बेसिनवर लिहिलं इथं थुका. इथं थुकू नका हा शहाणपणा कामाचं नाही. थुका कुठं? काय नाही इथे अक्कल नसल्यावर. इथे लघवी करू नका. अरे करा कुठं सांग ना. इथं गाडी उभा करू नका, कुठं करा. हे नो पार्किंग, लघवी करू नका, थुकू नका, हे बोर्ड देशातून हाकला. इथं करा, इथं लावा असं सांगा ना समाजाला. तुम्ही म्हणलं इथं लघवी करू नका, ते इकडे तिकडे पाहतात, तिथं त्याच्यावरच मुदत आहे. ही त्याची चूक नाही आहे, ही करत्या लोकांच्या चूक आहे. असं कपटपणानं केलं तेव्हा माझं गाव चांगलं झालं. गावात महिला लग्नाची नोंद करीत नाही. आता इथं बसलेल्या अर्ध्याच्या वर महिला संध्यानं नोंद नाही केली लग्नाची. सगळा अनाधिकृत कारभार. मी काय केलं, एक महिला आली म्हणे दादा माझ्या पोराची नोंद करा. मी पाणी विनी दिलं तिला प्यायला. म्हणलं बैस. म्हणलं बाई तो पोराची नोंद करतो, पण तो लग्नाची नोंद आहे का? म्हणे नाही. म्हणलं मग कोणाच आहे? इतका राग आला तिला. बरं मी कसं ठरवतो कोणाच आहे? ती मला एवढ्या शिवाय द्यायला तिनं ऑफिसमध्येच. मी आल्या तू हलकट आहे, तू सरपंच व्हायच्या लायकीचा आहे का? तुला कोणा सरपंच केलं? रडत गेली रस्त्यानं. सगळ्या गावानं पाहिलं, माहीत झालं की लग्नाची नोंद नसेल तर पोरं लिहित नाही. आता हळद लावूनच येते, आमच्या लग्नाची नोंद करा. काम झालं ना. आणि लग्नाची नोंद करायला TC जोडायला लागते वयासाठी. मग अल्पवयीन मुलीचं लग्न माझ्या गावात होतच नाही आता. एका दगडात, कळलं? असं करायचं या लोकांसंग. मृत्यूची नोंद करीत नाही. सरपंच मौतीला नोंद नाही. आम्ही काय केलं, तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरपंचाला 21 दिवसाचा अधिकार आहे फक्त. तुम्ही 22व्या दिवशी गेले तर सरपंचाला नोंद करता येत नाही. म्हणून जेव्हाची तेव्हा करा. नंतर तुम्हाला दंडाधिकाऱ्याकडे जाऊन वकील लावून तिथून ऑर्डर आणायला लागते. 2-4 हजार खर्च येतो. मग गावात दुश्मनी वाढती. मग आम्ही काय केलं, जर कोणाचं म्हातारं वारलं, म्हातारी, आणि त्यांना जर अर्ज पाठवला त्या दिवशी, कोणाच्या हाताला का झाली ना, तर त्याच्या म्हाताऱ्याच्या अंतविधीला 3000 रुपयाची मदत देतो. ते म्हातारं घरी ठेवतो पण अर्ज पाठवतो. नोंद झाली ना. नीट समजून घ्या या समाजाला कसं वळण लावायचं. आणि आम्ही लोकांसाठी जो पैसा खर्च केला तो पैसा कोणाचा आहे? तर त्यांचाच आहे.
हे बार बार लक्षात घ्या. त्याच्या पैशाने ते काम करते तर आपलं बिघडलं काय? आम्ही गावात सर्वे केला. त्या बाईला विचारलं तुला कशाचं झाड आवडतं, नाव सांग. तिनं जे नाव सांगितलं तेच झाड तिला पावसाळ्यात दिलं. तिला लाव नाही म्हणलो. आता तिला आवडतं म्हणून रोप दिलं. आता काय करेन ती? तिला जर म्हणलं असतं ही सरकारी योजना आहे, ती म्हणली असती वाट्याच्या खाली उतर. तिच्या आवडीचं रोप दिलं, माया मानाचं रोप नाही दिलं. बाई खुश. म्हणून गुराखी चांगला लागतो ढोरं सांभाळायला. आणि सरपंचात ती कला आहे, ती ताकद आहे. जे निवडणुकीत डोकं वापरलं ते आता वापरायचं. तेव्हा कसं साडूला फोन कर, मेवण्याला फोन कर. 8-8 दिवस झोपला नाही, मग आता कर ना बाबा. होऊ शकतं, प्रत्येक सरपंचाकडून होऊ शकतंय, काय आवड नाही. एक ना अनेक गोष्टी अशा आम्ही केल्या, तेव्हा गावाला एवढे पुरस्कार मिळाले. माझ्या गावाला आतापर्यंत 5 कोटी रुपयाचे पुरस्कार मिळाले. 5 कोटी. आणि आता ह्या सरकारनं मी 2दा विनंती केली होती की बाबा अभियान राबवा आणि बक्षिसाची रक्कम वाढा. सरकारने योगायोगाने ऐकलं. 17 तारखेपासून अभियान चालू होतं, मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना. मी सरकारला मनापासून धन्यवाद देतो. लय भारी योजना काढली. 300 कोटी रुपयाची बक्षीस आहे त्याच्यात. 300 कोटी म्हणजे तालुक्यात 3रा आला, तालुक्यात तरी 10 लाख आहे. म्हणजे तुमच्या दारी होऊन लक्ष्मीवर आली. कशी घ्यायची तुम्ही ठरवा. पहिल्या नंबरचं बक्षीस आहे 5 कोटी. आणि जवळजवळ मी त्याला सोडीन असं मला वाटत नाही. मी त्याच्या जवळ आहे, मला किती लांब जायचं. पण आज मी माझी भावना नाही ते मला मिळावं. महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावाला मिळावं, मी त्याचं स्वागतच करेन. लय बक्षीस आहे हो, लाखाना कोटीत बक्षीस आहे ना. आणि काय समजून घ्यायचं ते पान. तुमच्या गावातच काम करायचं, तुम्हाला दुसरीकडे जाऊन नाही करायचं. सरकारच्या पैशाने करायचं. काय पाहिजे, किती सोपं आहे. 42 CCTV कॅमेरे आहे माझ्यापाशी. सगळं गाव दिसतं ग्रामपंचायत मध्ये. बाई घराच्या बाहेर निघली का पहिला पदर घेती, नाहीतर त्या मेल्याला ऑफिसात दिसतं. लोकांना वळण लागलं ना. अहो रस्त्याला कोपऱ्या कोपऱ्याला माझ्या इथे त्याला काय कोणत्या आरसे म्हणते, गाड्या दिसायसाठी इकडची गाडी इकडची गाडी. दर गावात कोपऱ्या कोपऱ्याला आरसे मोठाले. इकडची गाडी दिसती इकडची दिसती. पोरं एकमेकाला धडकू नये म्हणून ते करायचं. या समाजाजवळ लई पैसा आहे, खर्चायचं पुढे याची अक्कल पाहिजे. मी तरी 5,000 घेतो, गावगावचे लोक 10,000 पण देते. अहो यांना समाजाला पैसे खर्चिता येईना म्हणून हे शिर्डीच्या पेटीत टाकीते. पंढरपूरला देते, इकडे तिकडे देते, दान करते, देवाला देते. त्यांना समाधान मिळालं ना, सुख नाही ना. मग ग्रामपंचायतला का नाही द्यायचे? देते. म्हणून या समाजाकडून घेता आलं पाहिजे आणि घेतलेल्या समाजाला वापस बी देता आलं पाहिजे. आमच्याकडं ते पोतराज असतो, तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही.
डफडा घेऊन फिरतो तो पोतराज, कपडे कपडे आईचा, हा तुम्ही बघितला का साहेब? तो पोतराज काय करतो, दर घरी जातो आणि मागतो. ती बाई त्याला ताटात किंवा सुपात धान्य देते, कमीत कमी 100 ग्राम धान्य देते. किती? 100 ग्राम, एक बाई कमीत कमी. तो धान्य घेतो, आपल्या झोळीत टाकून घेतो. त्याच्यानंतर काय करतो तो, आठवतं का? हा, झोळीतून 4 दाणे काढून परत देतो. धान्य कोणाचं? आपलंच राहतो. घेतलं किती, वापस किती देतो, बाई खुश होतो. म्हणजे समाजाच्या अपेक्षा पहा, एवढे घ्या पण एवढे तरी, आणि एवढी जरी भोपे इतकी अक्कल पुढाऱ्याला आली तर महाराष्ट्र सुखी होईल. घ्या पण द्या ना, काय अडचण आहे? जेवढे कर्मचारी आहे, एका गावाला 25 ते 30 कर्मचारी असते सगळे शासनाचे. माझ्या इथे प्रत्येक कर्मचाऱ्याला ग्रामपंचायत मध्ये येऊन थंब द्यावाच लागतो, आणि हा कायदा आहे. अंगणवाडी असो, शिक्षक असो, डॉक्टर असो, तलाठी असो, लाईनमॅन असो, कुणी असो, ग्रामपंचायत मध्ये येऊन हजेरी दे. तू नाही आला तर नको येऊ, आमचं काय म्हणणं नाही, पण येशील तेव्हा हजेरी दे, रेकॉर्ड बनवू दे. सरकारनं ते कर्मचारी आपल्यासाठी ठेवले. दर गावातून 10 ते 15 लाख रुपये पगार जातो या कर्मचाऱ्याला, दर गावातून. आम्ही त्याचा फायदा नाही घ्यायला पाहिजे का? मी म्हणलं ना, अशा अनेक कपटपणाच्या गोष्टी केल्या म्हणून सक्सेस झालं ते. माझ्या स्मशानभूमीत कमीत कमी 100 क्विंटल जांभळं निघते. जांभळं लोक तोडून खाते फुकट. महिला आमुष्याच्या दिवशी पण स्मशानभूमीत जाते, तिला भूत दिसत नाही, जांभळं दिसते. खाऊ दे ना, काय आपलं काय बापाची बिघडलं. म्हणून समाज राजकारण हे लोकांसाठी करा, आणि राजकारण लोकांसाठी कसं होईल, लोकाभिमुख कसं होईल, याच्यासाठीच हा आजचा मेळावा आहे की समाजापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. आणि मी लय हुशार आहे तुमच्यापेक्षा असं नाहीये, तुमच्यातले कितीतरी सरपंच असे असतील जे माझ्यापेक्षा चांगलं करू शकते, पण त्यांच्या मनात भीती आहे. ती भीती काढून टाका. लढायचं, रडायचं नाही. तुमच्यापैकी कुणी ऐकलं का नाही, 15 दिवस झाले पंतप्रधान मोदी साहेब 1 मिनिट माझ्या गावावर बोलले, तुम्ही ऐकलं का? माझ्याकडे आहे ते, याच्यावर ऐकू येतं का नाही माहित नाही. येईन का रे भाऊ? हा, तुमच्याकडे